नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल 14 जून 2026 रोजी 21 जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी बऱ्याच जणांना इश्यू येत होता. सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होत नाही. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचा आहे, तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डाउनलोड होत नाही त्याच्यासाठी सर्व्हर इश्यू आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, आणखी 2 दिवसात कधीही होऊ शकते. काल संध्याकाळी 14 जून रोजी सर्वांना एकत्रित सांगितल्यामुळे सर्वजण डाउनलोडचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येत आहे. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, एक तर या सर्व गोष्टीमध्ये का होत नाही त्याच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्यामध्ये एक विद्यार्थ्यांनी आपलं बँक डिटेल्स, ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बँक डिटेल्स पाठवलेत रिफंडसाठी, म्हणजे पुनर्परीक्षा झाल्यामुळे केंद्र सरकारने किंबहुना NTA आपली जी काही फीज एक्झामिनेशन जी आहे 1700 रुपये आणि 1600 आणि 1000 रुपये ही रिफंड करायचं ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही बँक डिटेल्स द्यायला सांगितलेलं होतं, तुमचं असेल किंवा तुमच्या पालकाचं किंवा कोणाचं असेल त्यांचं. तर हे बँक डिटेल्स ज्यांनी केलं नाही अशांना पहिल्यांदा बँक डिटेल्स करण्यासाठी बोलण्यात आलेलं आहे. बँक डिटेल्स दिल्यानंतर फी रिफंड व्हेरिफिकेशनवरती तुम्ही जावा आणि क्लिक करून तुम्ही चेक करा की आपलं बँक डिटेल अपडेट झालं आहे का. पहिला महत्त्वाचा मुद्दा, जो प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला आहे तो तुमच्या विद्यार्थ्याच्या बँक डिटेल्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. बँक डिटेल्स जर अपलोड केलेलं असेल तर तुम्हाला डाउनलोड होऊ शकते. बऱ्याच वेळा दुसरी गोष्ट जी आहे त्यामध्ये जे काही फी रिफंड व्हेरिफिकेशनवरती जो तिथे एक टॅब येतो आहे, फी रिफंड व्हेरिफिकेशन, याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ते चेक करून घ्या की तुमचं बँक डिटेल्स त्या ठिकाणी अपडेट आहे का. आणि त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे तो ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे सर्व करता येऊ शकणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बँक डिटेल्स दिलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या सगळ्या प्रोसेसमधून जावं लागेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पहिलंच तुम्ही बँक डिटेल्स दिले त्यांच्यासाठी मात्र डायरेक्ट डाउनलोडिंग बँक डिटेल्स आहे. डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड, म्हणजे ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड होत आहे. आता काही वेळा कसं आहे की ॲडमिट कार्ड डाउनलोड विदाऊट बँक डिटेल्स सबमिट केलेलं असेल, त्यावेळेस तुम्ही आय ॲग्री किंवा येस असं लिहिलेलं असेल तर मात्र तुम्हाला तुमची जी रिफंड फी आहे ती मिळणार नाही. आत्ता सध्याच्या मितीला असं वाटतंय. पुढे जाऊन काय सांगता येणार नाही, मी तुम्हाला सांगेल त्यानुसार. सध्याच्या मितीला एकतर तुमचे बँक डिटेल्स द्या, त्यानंतर फी रिफंड व्हेरिफिकेशनवरती क्लिक करून तुम्ही चेक करून घ्या की तुमचं बँक डिटेल्स अपडेट झालं आहे किंवा नाही, आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. ज्यांनी आतापर्यंत बँक डिटेल्स दिले त्यांनी जे काही तुमच्या 2 लिंक दिलेले आहेत, आम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत, त्या लिंकवरती जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि त्याचे प्रिंट काढा. कलर प्रिंट काढलं तरी चालतं आहे, ब्लॅक व्हाईट केलं तरी चालतं आहे. दुसरी गोष्ट, जर समजा डाउनलोड होत नसेल तर घाबरायचं काही कारण आहे का? काही काळजी करायचं काम नाही. सर्व्हर इश्यू आहे. शक्यतो संध्याकाळी 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कधीही डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढून घ्या. आता ॲडमिट कार्ड जे आहे ह्याच्यामध्ये काही गडबड करण्याची काम नाही आणि 2-4 दिवस आहे, त्यामुळे काही काळजी करायची काम नाही. परीक्षेच्या आदल्या 2 दिवस केलं तरी चालू शकते. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेन की यामध्ये खूप वेळा असं होतं की हे ॲडमिट कार्ड आहे, NTA दिलेलं ॲडमिट कार्ड आहे, ह्याच्यावरती आपल्याला रोल नंबर एक येतो आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट्स नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, त्याचबरोबर मेल फिमेल जेंडर आणि बर्थ डेट, आणि तुमची स्टेट ऑफ इलिजिबिलिटी पण येते याच्यामध्ये. त्याचबरोबर तुमचं डिसेबिलिटी आहे का हे येतं आहे, आधार कार्ड पण येतं आहे, त्यानंतर असा QR कोड एक आहे. आणि हे सर्व गोष्टी आल्यानंतर तुमचं एक्झामिनेशनचं मीडियम कोणतं आहे ते त्यामध्ये येत आहे. एक्झामिनेशन डिटेल्स पण या ठिकाणी येत आहे की तुमचे 21/6/2026 रोजी 11 वाजता तुम्हाला टायमिंग दिलेलं आहे, रिपोर्टिंग टायमिंग पण दिलं आहे, गेट क्लोजिंग मात्र 1:30 वाजता आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, सर्वांसाठी वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामध्ये 2 वाजल्यापासून 5:15 हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला जे एक्झाम सेंटर आहे त्या सेंटरचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. आता हे ॲडमिट कार्डच्या नंतर इथं जर पाहायला गेलं तिथे एकूण 3 रकाने दिलेले आहेत. या रकान्यामध्ये तुमचा जो पहिला फोटो आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे.
बऱ्यापैकी यामध्ये अशा गोष्टी आहेत की आपला फोटो जो छोटा फोटो होता, म्हणजे जो काही आपला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावायचा आहे आणि तुमचा जो अंगठा आहे डाव्या हाताचा अंगठा इथं लावायचा आहे. म्हणजे असं लावला तरी चालू शकेल, किंबहुना असं लावला तरी चालू शकेल. आणि इकडे मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कॅन्डिडेट सिग्नेचर इथं लिहिले टू बी साइन्ड द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर ओनली. ही सही तुम्हाला इथं करायची नाही, हे लक्षात घ्या. ॲडमिट कार्ड तयार कसं करायचं लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये फक्त इथं एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, तुमचा डाव्या हाताचा अंगठा इथं उभा किंवा आडवा करायचा आहे, तो याच बॉक्समध्ये बसावा, हा पण याच बॉक्समध्ये बसावा. कॅन्डिडेट सिग्नेचर मात्र आत्ता करायची नाही. आता हे दुसरं जे आहे पेज, ह्या पेजवरती खूप सारं, ह्या दुसऱ्या पेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एवढा मोठा पिरियड जागा रिकामी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये असा उभा आपला जो फोटो तिथे लावलेला आहे तोच पोस्ट कार्ड साईज फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. बस एवढ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये काही करायचं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तर या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर ॲडमिट कार्ड आपण जे पाहतो आहे तर ते ॲडमिट कार्ड आपल्याला असं बघता येऊ शकणार आहे. याच्यामध्ये तुमचा मोठा पोस्ट कार्ड साईज फोटो या ठिकाणी करायचा आहे. सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर आहे तो तिथे करणार आहे. आता यानंतर जे तिसरं पेज आहे ते इन्स्ट्रक्शन्स आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या 23 इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शनच्या संदर्भामधला डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे. हे मराठीमध्ये करून दिलेलं आहे. ॲक्च्युअली तिथं तुम्हाला काय करायचं आहे या संदर्भातला डिटेल, क्लोजिंग टाईम कसा आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीचे नॉर्म्सच्या संदर्भामध्ये हे आपल्याला बनवायचं आहे. एकंदरीत हा जो ॲडमिट कार्ड जे आहे ते ॲडमिट कार्ड अशा स्वरूपाचं आहे. ह्या ॲडमिट कार्डने NTA प्रोव्हाइड केलेलं ॲडमिट कार्ड आहे. ज्यांचं डाउनलोड झालं नाही त्यांनी डाउनलोड करून घ्या आणि असं प्रिपेअर करून घ्या. पाठीमागे आपल्या सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की बाबा कशा पद्धतीनं करता येतं आहे वगैरे, कारण तुम्ही गेल्या वर्षी केलं होतं. त्यामुळे ॲडमिट कार्ड कसं बनवावं याच्या संदर्भात मी फारसं सांगणार नाही. सर्व्हर इश्यू आहे, संध्याकाळी 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत डाउनलोड करून घ्या, काय अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट, बँक डिटेल्स द्या. आणि जर बँक डिटेल्स द्यायचं नसेल तर तसा ऑप्शन तुम्ही निवडू, ॲग्री किंवा येस अशा प्रकारचा डिसिजन घेतला तर आपल्याला लक्षात येऊ शकते. अशा प्रकारचं हे ॲडमिट कार्ड आहे. ॲडमिट कार्डवरती इथं डाव्या ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं फोटो टाकायचा आहे, इथं तुमचा डाव्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे आणि इथं इन्व्हिजिलेटरच्या समोर तिथं सही करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, इथं आपल्याला पोस्ट कार्ड साईज फोटो या ठिकाणी लावायचा. हे सगळ्यांनी तयार केलेलं आहे, त्यामुळे फार सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नाही त्यांनी काळजी करू नका, 2 दिवसात झालं तरी चालू शकते. हे काम सगळं 1-1 मिनिटाचं वगैरे आहे, 1-2 मिनिटाचं काम आहे, ते सगळं होऊन जाईल. आपल्या सर्वांना नीट UG 2026च्या 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.